नमस्कार नमस्कार मंडळी, नमस्कार. मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आज सुद्धा आपण आलेलो आहोत नाशिक येथील साईधाम विभागातच, आणि आज सुद्धा तिथल्या काही नवीन ताया इथे आलेल्या आहेत. कारण आपला कार्यक्रम इतका आवडतोय लोकांना की अगदी उत्साह एवढा आहे आणि इतकी डिमांड आहे की सगळ्यांना अगदी आपल्या ह्या सोहळ्यामध्ये यायचं आहे. अगदी माहेर वाशिणींना माहेरी यायचं आहे आणि अगदी खूप छान आनंदात एन्जॉय करत असतात. त्याच्यामुळे खूप छान वाटतं. त्याच्यामुळे आता अजिबात वेळ न घालवता आपण आपल्या पहिल्या खेळाला सुरुवात करणार आहोत, ज्या खेळाचं नाव आहे खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. आणि आपला पहिला खेळ खेळण्यासाठी 6 ताई इथे आलेल्या आहेत. खेळाचं नाव आहे अर्थातच खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. आणि आजच्या आपल्या या खेळामध्ये मी आज एक वाक्य तुम्हाला देणार आहे. ते वाक्य वेगवेगळ्या पद्धतीने बोलून दाखवायचंय. हा, वाक्य अत्यंत सोपं आहे. वाक्य असं आहे: नाना महान मामा लहान, नाना महान मामा लहान, नाना महान मामा लहान, नाना महान मामा लहान, नाना महान मामा लहान. हा, हे पटापटा बोलून दाखवायचं. ठीक आहे, चला आता पहिला कुठून सुरुवात करायची? ह्या बाजूने की ह्या बाजूने? तिथून सुरुवात करायची. तिथून सुरुवात करायची. ठीक आहे, आपण ह्या ताईंच्या शब्दाला मान देऊया. त्यांचं असं म्हणणं आहे की इथून सुरुवात करायची आहे, तर आपण सुरुवात करूया इथूनच. असं मी म्हणणार नाही, आपण इथूनच सुरुवात करूया. ताई, तुमचं नाव सांगा. अनुराधा क्षीरसागर. अनुराधा ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 19 वर्ष. 19 वर्ष. 19 वर्ष म्हणजे 19 वर्ष. 19. व्हेरी गुड, क्या बात आहे. भाऊजी काय करतात? HL मध्ये आहे. HL कंपनी. अरे क्या बात आहे, सॅल्यूट आहे त्यांना. व्हेरी गुड. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तर आता हे जे वाक्य आहे, हे वाक्य पटापटा 15 वेळा बोलून दाखवायचे. आणि हे नाचत बोलायचं आहे तुम्ही, है ना? मी कसं अगदी मनातलं दिलंय की तुम्हाला. रेडी? 1 2 3. नाना महान मामा लहान, मामा महान नाना लहान, मामा नाना महान नाना महान मामा लहान, नाना महान मामा लहान, मामा महान ना मामा लहान. व्हेरी गुड. एकदा पुन्हा एकदा. हा, प्रयत्न करा. नाना महान अरे बापरे. मामा लहान, अरे बापरे. नाना महान अरे. मामा लहान, हा हा हा, चालू ठेवा. हा. नाना महान नाना लहान, Yeah. नाना महान एहे. मामा लहान, एहे. नाना महान हा. लाना महान. लाना महान. हा कोण लाना? नाना आणि मामा. लाना कुठून आणलात मध्ये? त्या बात. हरकत, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ताई, तुमचं नाव सांगा आधी. भारती काळे. भारती ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 24 वर्ष झाली. 24 वर्ष झालेत. माहेर कुठलं? नाशिक रोड, नाशिक. आणि सासर? ओझर. ओझर. व्हेरी गुड. भाऊजी कसे आहेत स्वभावाला? एकदम शांत. काय करतात भाऊजी? हायस्कूलला आहे. हायस्कूलला आहेत. क्या बात आहे. पण शिस्त असेल म्हणजे त्यांना सुद्धा. हो, मग प्रश्नच नाही. शाळेत असल्यावर शिस्त राहणारच. शाळेत शिस्त राहणार आहे. मग घरी आल्यानंतर शिस्तीतच असतात की? नाही, शांत स्वभावाचे. शांत स्वभावाचे. बरं, हरकत नाही. आता हे जे वाक्य आहे, हे वाक्य तू आहे ना हसत बोलायचं. हो का? बरं. हसत अत्यंत सोपं दिलेलं आहे मी. चालेल. हा, व्हेरी गुड. 1 2 3. नाना महान मामा लहान, 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 नाना महान मामा लहान. होऊन जाऊ दे. हा हा हा, मामा लहान. हा, नाना महान मामा लहान, नाना महान नाना महान मामा लहान, नाना मामा महान. नाना महान मामा लहान, नाना महान मामा लहान, नाना महान लहान नाना. हा, मामा महान. नाना महान मामा लहान, नाना महान मामा लहान, नाना महान मामा लहान. हरकत, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. ताई, तुमचं नाव सांगा. अंजली कैलास परदेशी. अंजली ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 19. 19 वर्ष झालेली आहेत. व्हेरी गुड, क्या बात आहे. भाऊजी काय करतात? फार्मर आहेत. फार्मर आहेत. हो. अच्छा, व्हेरी गुड. म्हणजे शेतकरी नाही आहेत, शेतकरीचे. फार्मर आहेत. क्या बात आहे, शेतकरी आहेत. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तर आता हे जे वाक्य आहे, हे वाक्य रागात बोलायचं. हा, समोर भाऊजी आहेत, रागात बोलून दाखवायचे. नाना महान हा. मामा लहान, हा. नाना महान हा. मामा लहान, रागात नाना एकदम. महान हा. मामा लहान. ओ धनी. नाना महान. असं बोला, धनी. हा. ओ धनी, अरे बापरे. ऐकता ना? हा, हा. बरं, रागवायचं म्हणतात तर हसतायत. नाना महान लहान मामा लहान, नाना महान. अरे बघा, आता राग मी बोलतो तसं बोलायचं. हा? बघा, राग, चेहऱ्यावरती राग पाहिजे. धनी.
नाना महान मामा लहान. असं बोला, असं बोलून दाखवा. हा बोलून दाखवा. धनी. हा धनी राग, चिरती राग, चिरती राग. हा धनी. अरे बापरे, जवळजवळ एखादी हॉरर फिल्म बघितल्यासारखं वाटलं. हा धनी. हा धनी. हा नाना महान हा. मामा लहान. मामा लहान. असं करा. हा धनी हा. मामा सॉरी मी काय नाही बोलले. हा धनी हा. नाना महान हा मामा लहान. मामा लहान. असं करा. मामा लहान. हा जोरदार टाळ्या एकदा ताईंसाठी होऊन जाऊ देत. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव अनिता चैतन्य कोळपकर. अनिता ताई, किती वर्ष झाली आहेत लग्नाला? आमच्या लग्नाला 7 वर्ष झाली. 7 वर्ष 7 झाली. ते 8 वर्ष झाली. 7 ते नक्की किती? 7 की 8? 8. लग्नाचा दिवस काय होता? तारीख काय होती? 25 सप्टेंबर. 25 सप्टेंबर. भाऊजी काय करतात? नाही 25 नोव्हेंबर. सॉरी ओ, होतं ते थोडंसं. मला नका सॉरी म्हणू, भाऊजी बघणार आहेत त्यांना सॉरी. ते आलेत. कुठे आहेत? जेवायला बसलेत. नाही आहेत. आहेत ऐकू द्या, पण त्यांना आता कळेल तुम्ही तारीख लग्नाची विसरलात ते. हा नाही इतर वेळा ते विसरता, पण आज मी आज विसरली तुम्ही थोडंसं. विसरलेत. तर येते हे जे वाक्य आहे, हे वाक्य तू लाजत लाजत बोलायचे. हा? समोर भाऊजी आहेत. आहेच. कुठे आहेत? ते काय कुठे आहेत ते भाऊजी? कुठे आहेत? हा भाऊजी समोर आहेत. हा आज काय ते होऊन जाऊ दे गम्माडी गंमत. भाऊजी हा 8 वर्ष झालेली आहेत. थांबा ना. अहो नाना महान मामा लहान. अहो नाना महान मामा लहान. अहो नाना महान मामा लहान. गो बाई, नाना महान मामा लहान. आज काय खरं नाहीये दाजींचं. ताई इतक्या लाजतायत. त्या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ताई तुमचं नाव सांगा. संगीता परेश खैरनार. संगीता ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 15. 15 वर्ष झालेली आहेत. भाऊजी काय करतात? आमचं टेलरिंगचं आहे. टेलरिंगचे. हो, क्या बात आहे, ladies. व्हेरी गुड. खूप घ्या ते. स्वतःचा व्यवसाय आहे हो, म्हणजे. ladies Very good. boutique. भाऊजींचा स्वभाव कसा आहे? शांत. शांत. तुम्ही शांत आहात की नाही, भाऊजी मी शांत? रागीट आहे. ते तुम्ही शांत रागीट आहे. आहात ना? ठीक आहे. आता हे जे वाक्य ना ते रागात बोलायचं समोर भाऊजी. ओ. हा अहो हा ऐकलत का? नाना महान मामा लहान. हा नाना महान हा. मामा लहान. हा मामा सॉरी नाना लहान. नाना महान नाना लहान. हा. नाना महानच आहे. हा. नाना लहान आहे. नाना लहान आहे. मग ओके. मामा कुठे गेला? मामा लहानच आहे. मामा लहान आहे. मामा गावी इथं नाहीये. ते नाहीये. तुमचा नाही मला ते आपला हा नाना आणि ह्यातला मामा. बरं एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे ताईंसाठी. ताई तुमचं नाव सांगा. मी ग्रीष्मा विनोद जाधव. ग्रीष्मा. येस. क्या बात आहे. ग्रीष्मा म्हणजे काय? ग्रीष्माचा ग्रीष्म ऋतू. ग्रीष्म ऋतू. अच्छा, म्हणून ग्रीष्मा. हो. आणि मग भाऊजी कोण? वसंत. भाऊजी विनोद. भाऊजी विनोद. भाऊजींचं नाव विनोद आहे तर. हो अच्छा, म्हणजे घरातच विनोद आहे. हो. व्हेरी गुड. क्या बात आहे. हरकत नाहीये. किती वर्ष झालीत लग्नाला? 16 वर्ष झाले. 16 वर्ष झाली. ताई आता हे जे वाक्य आहे, हे वाक्य म्हटल्यानंतर नाना महान मामा लहान असं करायचं. हा हा करेक्ट. हा रेडी. पण वाक्य अगदी फटाफट आलं पाहिजे. रेडी 1 2 3. नाना महान मामा लहान. 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 हा हा. नाना महान मामा लहान. नाना महान मामा लहान. तुम्ही पण करा. तुम्ही पण करा. नाना महान मामा लहान. नाना महान मामा लहान. ओके. क्या बात आहे. आणि ज्या ताईने उत्तम सादरीकरण केलेले आहेत त्यांना भेटे बक्षीस. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. अहो या ना. घ्या बक्षीस लवकर या. व्हेरी गुड. व्हेरी गुड. क्या बात आहे. आणि आता ज्या खेळाची तुम्ही वाट पाहताय तो खेळ आता मी सुरू करणार आहे. ज्या खेळाचं नाव आहे संगीत अभिनय नृत्य खुर्ची. हा
तर हा खेळ असा आहे की संगीत सुरू झाल्यानंतर संगीत खुर्ची आपण नेहमीच खेळत असतो, पण आपला वेगळेपणा असा आहे की संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी प्रत्येक ताईनी नाचायचे. जी ताई नाचणार नाही ती बाद, जी ताई उत्तम नृत्य सादर करेल तिला मिळणारे बक्षीस, हा, आणि जी अंतिम विजेती असेल अर्थातच तिला पण बक्षीस मिळणार आहे. ठीक आहे, चला तर मग सुरू करूया. आणि पण त्यासाठी म्युझिक प्लीज. फिर नखरे है कमाल, उम्र है 16 साल, उछल उछल के चलना यूं कहीं लचक जाए ना कमर संभाल. हे पोरी जरा हळू 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 चाल, हे पोरी जरा हळू 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 चाल. फिर नखरे है कमाल, उम्र है 16 साल, उछल उछल के चलना यूं कहीं लचक जाए ना कमर संभाल. हे पोरी जरा हळू 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 चाल, हे पोरी जरा हळू 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 चाल. अरे नाही, अरे क्या बात आहे, व्हेरी गुड. अरे लवकर 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 या साईडला, इथे ताई, इथे इथे लवकर 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 या साईडला, लवकर लवकर इथे, अहो लवकर या साईडला. कशा आल्या एकदम हावरटा सारख्या. क्या बात आहे, क्या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. 3 खुर्च्या मध्ये आहेत. 3 खुर्च्यामध्ये मी कसं बोलते तसं बोला. हा, लवकर होऊन जाऊ दे. 3 खुर्च्यामध्ये आणि मी कसं बोलतोय. 3 खुर्च्यामध्ये आणि 7 ताई आहेत. 7 ताई आहेत. बघूया कुठली ताई पटकवते खुर्ची. बघूया कुठली ताई पटकवते खुर्ची. पण त्यासाठी पण त्यासाठी प्लीज. म्युझिक प्लीज. नखवारे नखवा हटक तेरा चाल मुझे फंस तेरे जाल्या मंदी. नखवारे नखवा हटक तेरा चाल मुझे फंस तेरे जाल्या मंदी. तेरी दीवानी थी तेरी दीवानी हूँ फंस मुझे जाल्या मंदी. टक तेरा जालिया समिंदरा मंदी. नखवा फंस मुझे जाल्या मंदी. नखवारे नखवा हटक तेरा चाल मुझे फंस तेरे जाल्या मंदी. तेरी दीवानी थी तेरी दीवानी हूँ फंस मुझे जाल्या मंदी. टक तेरा जालिया समिंदरा मंदी. नखवा फंस मुझे जाल्या मंदी. What I will do with the woman that swim all around me. Don't know what I will do with the woman that swim all around me. क्या बात आहे, व्हेरी गुड व्हेरी गुड, मस्त मस्त. हा, एकच खुर्ची मध्ये आहे आपण एकच खुर्ची मध्ये आहे आणि ताया आहेत 3. ताया आहेत 3. त्यांनीच मला बाहेर काढले. त्यांनीच मला बाहेर काढले. हा, पण आता बघूया कुठली पटकवते खुर्ची. आता बघूया कोणती ताई पटकवते खुर्ची. 50 50 हाती. पुढे तर बोला. तुम्ही सांगाल तेव्हा बोलेल मी. म्युझिक हे काय चाललंय तुमचं. तुम्ही सांगितलं अहो, तसं. भाऊजी बघणार आहे ते सगळं. बघू द्या की. क्या बात आहे, एकदम जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ये मागताय ताई, तुम्ही बसू शकता. म्युझिक प्लीज. माझे वांगडा चल नको, मेरे साथ चल नको. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. माझे वांगडा चल नको, मेरे साथ चल नको. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. तुझे वांगडा येऊच नाय, तेरे साथ येऊच नाय. गेली ती खुर्ची, पुढे आता. हा, पुढे यायचंय, पुढे यायचंय. गेली ती खुर्ची. हा, मुंबईचे नखरे मका परवडूचे नाय. तेरे मुंबई के नखरे मुझे परवडूचे नाय.
आणि आजच्या आपल्या ह्या संगीत खुर्चीच्या राऊंडमध्ये ज्या ताईंनी उत्तम नृत्य सादर केलेले आहेत त्यांना आपण देणार आहोत बक्षीस. या ताई, तुम्ही जे काय सादर केलं आणि जे काय उत्तम नृत्य तुम्ही सादर करत आहात त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आणि तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि आजच्या आपल्या संगीत अभिनय नृत्य खुर्चीमधल्या ज्या अंतिम विजेत्या ताई आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन. ताई, सन मराठी वाहिनीकडून तुम्हाला मिळते हे बक्षीस. आणि आता आपण आपल्या चुकबुल द्यावी घ्यावी या भागाकडे आपण जाणार आहोत. कसं असतं की आपण जेव्हा सगळ्या सख्या एकत्र येत असतात तुम्ही, तेव्हा एकमेकांचे छान आनंद, एकमेकांचं सुख तुम्ही शेअर करत असता. माहेरी आल्यानंतर एक उत्साह तर नेहमीच असतोच आणि तो उत्साह नेहमीच तुमच्या चेहऱ्यावरती दिसत असतो. पण एक कुठेतरी आतमध्ये एक खंत असते आणि ती मैत्रीण आपल्याला कधीतरी भेटते, ज्या मैत्रिणीबरोबर आपला अबोला असतो. जेव्हा ती समोर असते पण ती बोलत नाही तेव्हा जास्त त्रास होतो की समोर तर आहे पण ती बोलत नाही. आणि ह्या गोष्टींमध्ये ना हाच कुठेतरी एक इगो असतो की त्याच्यामुळे तो अबोला अजून वाढला जातो. आणि हाच अबोला दूर करण्याचा आपण प्रयत्न करत असतो आपल्या चुकबुल द्यावी घ्यावी या भागामध्ये. आज सुद्धा आपल्याबरोबर एक ताई अशी आहे की तिचा सुद्धा कोणाबरोबर तरी अबोला आहे. तो अबोला कोणाबरोबर आहे ते आपण त्या ताईंकडूनच जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे. या ताई, तुमचं नाव सांगा. सो पौर्णिमा राजेंद्र बधान. पौर्णिमा ताई, कोणाबरोबर हा अबोला आहे? मैत्रिणी बरोबर. मैत्रिणी बरोबर अबोला आहे. आणि किती वर्षाचं? 3-4 वर्ष बोलत नव्हतो. ज्यावेळेस 7वी ते 10वी पर्यंत. 7वी ते 10वी पर्यंत अबोला होता. अबोला होता तुमचा. आणि आता बोलायला आता लागले. बोलतात, पण आम्ही खूप एकदम लहानपणापासूनच्या खूप जवळच्या मग आता मैत्रिणी. बोलायला लागले. थोडंफार बोलतो, जास्त नाही बोलत आहे आता. म्हणजे पण बोलताय तरी ना? मला मग आता मी काय करू याच्यात? तिची माफी मागायची ना. पण अच्छा, तिची माफी मागायची. ओ क्या बात आहे, सुंदर. हे माफी मागणं याच्यासाठी सुद्धा मोठं मन लागतं, एक हिंमत लागते. पण मला एक म्हणायचं की 3-4 वर्ष म्हणजे तुम्ही 7वीत असताना म्हणजे शाळेत असताना तेव्हा तुमचा अबोला झाला होता. हो, तर 10वी पर्यंत अबोला होता. ज्यावेळेस 10वीचा रिझल्ट लागला त्यानंतर मग आम्ही बोलायला लागलो. बोलायला थोडं- लागले. हा, तीच बोलली माझ्याशी. मग आता अजूनपर्यंत तुम्ही बोलता आहात? आता एवढं नाहीये, पण आहे, संपर्क आहे दोघांचा. संपर्क आहे, पण पहिल्यासारखं पहिल्यासारखं नाही. नाहीये. पण मम्मा तुम्हाला आज माफी मागायची. हो. म्हणजे माफी कशाबद्दल मागायची? चुकी माझी होती ना. ती चुकी मला मान्य करायची. क्या बात आहे, चूक मान्य करताय तुम्ही. चूक मान्य करायला सुद्धा हिंमत लागते. आणि ही खरी तर मैत्री आहे. मला असं वाटतं ताई की आज तुम्ही या माध्यमातून तुम्हाला जे बोलायचंय, जे व्यक्त व्हायचंय ते तुम्ही व्यक्त होऊ शकता. मी 7वीला असताना आम्ही दोघी एकाच बेंचवर बसत होतो. म्हणजे एकाच बेंचवर बसल्यामुळे काय होतं, आम्ही दोघं पुढं तर मागच्या विद्यार्थ्यांना दिसत नव्हतं. तर सर आम्हाला म्हटले होते की तुम्ही एक जण मागे जा म्हणून. पण मग ती म्हणायची तू जा. मग मी तिला म्हटली की नाही तू जा म्हणून. त्याच्यावरून पण मग ती ऐकत नव्हती, मी नव्हती ऐकत. मग शेवटी ती गेली मागे. तिला राग आला, मग ती माझ्याशी बोलत नव्हती त्यानंतर. मग 10वीचं आमचं एक्झाम वगैरे झाल्यानंतर रिझल्ट लागला तेव्हा ती आली माझ्याकडे. ती म्हटली की जे झालं ते जाऊ दे असं म्हणून. आता आम्ही बोलतो पण पहिल्यासारख्या मैत्रिणी नाही आहेत. त्याच्यामुळं आता या कार्यक्रमाद्वारे मला तिची माफी मागायची संधी मिळालेली. म्हणून मी तिला म्हणते की जे झालं ते जाऊ दे, आपण पहिल्यासारख्या परत एकत्र मैत्रिणी होऊ, लहानपणाचे दिवस आठवू सगळे आपले. बस. भांडण झालं 7वीत असताना, 7वीत असताना. माफी मागायची आता इतक्या आता. वर्षानंतर. बोलतच नाही ना एवढ्या वर्षापासून जास्त, जसं बोलतच पाहिजे नाहीये. तसं. पण मग एवढ्या वर्षामध्ये अशी संधी मिळालीच नाही नाही, कधी नाही. तेव्हा तिची तिला सॉरी म्हणावं. नाही. हा, की मी- आमच्या 16 सख्यांच्या ह्या कार्यक्रमाची वाट बघत होतात हो, तुम्ही छान चान्स की हा कार्यक्रम कधी येतोय आणि मी माफी मागतो. माफी मागू. माझ एवढा सुंदर सोहळा आहे ना. नक्कीच ताई, तुमचा हा निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचेल. आणि हा जो काय वाद आहे की कोण मागे जाणार, तू जा ह्या संख्येत, तू जा, ह्या गेल्या नाहीत, ती गेली, हा जो काय राग आहे आणि ह्याच्यावरती जो काय अबोला इतकी वर्षाचा होता, हरकत नाही, हरकत नाही. मला असं वाटतं हा गोडवा आहे, हा मैत्रीतला गोडवा आहे की आज इतक्या वर्षानंतर सुद्धा त्या गोष्टींसाठी ताईला माफी मागावीशी वाटते. ते चूक मान्य करतात. हा किती गोड मैत्री आहे ही. आणि ताई, तुमचा हा निरोप नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि त्या सुद्धा ऍक्च्युली खरं तर हे ऐकून त्या सुद्धा हसतील आणि त्या येतील की बाई थांब, मी आले, मी भेटते तुला. क्या बात आहे, खूप गोड मैत्री आहे तुमची. पण ताई, आज तू इथे आली आहेस, मी तुला असंच जाऊ देणार नाही. तुझी ओटी भरली जाणार आहे आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे आणि ताईंची ओटी भरायची. संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग ओटी भराया पाठवते. वा, खूप छान वाटतंय. आणि नेहमीप्रमाणेच आपला 16 सख्यांचा हा जो काय सोहळा आहे तो अगदी खूप छान धमाल आणि मजेत तुम्ही घालवत असतात. आणि छान वाटतं जेव्हा ताई इथे माहेरी येते आणि खेळ खेळत असते. हा जो आनंद आहे ना, हा आमच्यासाठी प्रेरणा आहे.
त्याच्यामुळे खूप छान वाटतं तुम्ही जेव्हा येतात आणि असं वाटतं की अजून थोडा वेळ तुमच्याबरोबर घालवावा, तुम्ही अजून काही वेळ माझ्याबरोबर घालवावात किंवा अजून काही खेळ तुम्ही खेळावेत. पण आजच्या भागापुरतं आपल्याला थांबावं लागणार आहे, कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची, अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. अरे बजाव. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. त्या भेटूया पुढच्या भागात. अशी धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमाचे नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा